हरिओम. नमस्कार. मी योग साधक मनोज सर तुमचं सर्वांचं आजच्या या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या बॅचच्या ओरिएंटेशन सेशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचं हे सेशन कशाबद्दल आहे? या ऑक्टोबर फॅट लॉस योग साधना वर्गामध्ये संपूर्ण महिनाभर हा जो वर्ग आहे, या महिनाभराच्या वर्गामध्ये आपण काय काय घेणार आहोत, कोणकोणत्या गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहे, कोणकोणते बदल स्वतःमध्ये जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे, या गोष्टी आपण बघणार आहोत. व फॅट लॉसचं तंत्र मंत्र, ओके, ह्याच्या ज्या सोप्या सोप्या टेक्निक्स आहेत, तंत्र जे आहेत, हे आपण आपल्या आजच्या या सेशन मध्ये बघणार आहोत. तर आजचं सेशन पूर्ण जवळपास एक 45 मिनिटाचं सेशन असेल. त्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनिट क्वेश्चन आन्सर आपण घेऊयात. तुमच्या मनात जे जे काही तुमचे प्रश्न असतील, क्वेश्चन्स असतील, तर ते वहीवरती लिहून ठेवा. आणि वर्गाच्या शेवटी ज्यावेळेस आपलं क्वेश्चन आन्सर चालू होईल त्यावेळेस तुम्ही ते तुमचे प्रश्न विचारू शकता, मांडू शकता. ऐकत असताना वही पेन सोबत ठेवा. काही महत्वाच्या गोष्टी वाटल्या तर लिहून ठेवा. दुसरी गोष्ट, हे सेशन आपण रेकॉर्ड होतंय. वाटलं तुम्हाला पुन्हा ऐकायचंय तर हे आज रात्री किंवा उद्या तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर आजचा हा वर्ग सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की आपल्या वर्गामध्ये ऑक्टोबर 24 फॅट लॉस साधना वर्गामध्ये एकूण 7 बॅचेस आहेत. ओके, सकाळी 4 बॅचेस आहेत. पहिली बॅच 5:30 वाजता होते, जी मी स्वतः कंडक्ट करतो. दुसरी बॅच 7 वाजता असते. तिसरी बॅच 8:30 वाजता असते. चौथी बॅच 10 वाजता असते. संध्याकाळी 3 बॅचेस असतात. 4 वाजता एक, 5 वाजता एक आणि 6:15 वाजता एक. ठीक. या 7 बॅच पैकी तुम्ही कोणतीही बॅच करू शकता. एखादी बॅच चुकली तर दुसरी बॅच तुम्ही करू शकता. वेळ असेल 2 बॅचेस करू शकता. सर्व बॅचेसाठी झूम लिंक एकच असते. ठीक आहे. बऱ्याचदा हा प्रश्न विचारतात साधक की सर माझी ही बॅच चुकली तर पुढची केली तर चालेल का? तुम्ही कोणतीही बॅच करू शकता. ठीक आहे. हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं आहे कारण तुमची साधना चुकू नये. ओके, दररोजचा जो व्यायाम आवश्यक आहे, ओके, तो व्यायाम चुकू नये म्हणून तुम्हाला ही फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. ठीक. तर ओरिएंटेशनला सुरुवात करण्यापूर्वी काही गमतीशीर प्रश्न आहेत. ओके, ते प्रश्न तुम्हाला मला विचारायचे आहेत. ठीक है. थोड़ी बहुत हिंदी हम, ओके, धीरे धीरे बोलेंगे. ओके, तो ज्यादातर आप मराठी में समझने का प्रयास कीजिए क्योंकि ये सेशन पूरा मराठी में हम लेने वाले हैं. दिक्कत हिंदी में बात करने की नहीं है. ओके, सेशन का लैंग्वेज ही मराठी है, इसलिए हम ज्यादा मराठी प्रिफेर करेंगे. रेश्मा जी. ओके. तर पहिला प्रश्न आहे, हा जो वर्ग आहे, हा वर्ग करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? ओके, सर्वांनी चॅट बॉक्सच्या जवळ या थोडंसं आणि चॅट बॉक्सचा उपयोग करा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, कारण हे आपला एकतर्फी सेशन नाहीये, हा संवाद आहे. व्हॉट इज युअर पर्पज टू जॉईन दिस सेशन? वेट लॉस. ओके, टाईप करून पाठवा. ओके. वेट लॉस अँड स्ट्रेंथ, फॅट लॉस, फ्लेक्झिबिलिटी, वेट लॉस. थँक्यू. फेट लॉस, फ्लेक्झिबिलिटी, वेट लॉस. To cure PCOD and fat loss, flexibility and strength training, healthy lifestyle, thank you, healthy lifestyle, weight loss, thyroid and weight loss, thank you, weight loss, sugar control, to cure thyroid, fitness, हार्मोनल इम्बॅलन्स ठीक करण्यासाठी, वाव, स्वयंशिस्त लागण्यासाठी, व्हेरी नाईस, इन्नर पीस, हेल्दी लाईफस्टाईल, ओव्हरऑल बॉडी स्ट्रेंथ अँड हेल्दी लाईफस्टाईल, वेट लॉस, फ्लेक्झिबिलिटी, थायरॉइड बरं करण्यासाठी, व्हेरी नाईस, मेंटल हेल्थसाठी मला करायचं आहे. ओके, वाव, व्यायामाची सवय लावायची आहे. गुड. बीपी कंट्रोल करण्यासाठी, कोलेस्ट्रॉलसाठी, हेल्दी लाईफ स्टाईलसाठी. वाव, फंटॅस्टिक. थँक्यू फॉर युअर आन्सर्स, फंटॅस्टिक आन्सर्स. ठीक आहे. आता स्वस्थ जीवन, छायाजी, व्हेरी नाईस, अप्रतिम. सर्वांना स्वस्थ जीवनच पाहिजे. ओके, वेट लॉस, फॅट लॉस, ओके, हे सगळं बाय प्रोडक्ट्स आहेत. ठीक. राग कमी करण्यासाठी हे सगळं होणार आहे, सगळं मिळणार आहे. ओके, दुसरा मस्त प्रश्न आहे. ठीक. सर्वांनी फॅट लॉस म्हटलंय, वेट लॉस म्हटलंय. तुम्ही ठरवलंय का तुम्हाला नक्की किती किलो वजन कमी करायचंय?
ओके, चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. किती किलो वजन कमी करायचे, आकडा पाठवा, फक्त नंबर पाठवा. येस, 10 किलो, 15, 5, 10, 7, 5, 4, 6, 25, 6, 8, 10, 40 किलो, 18 किलो, 10 किलो, 5 किलो, 20 किलो, 20 किलो, 5, 15, 10, 5. ओके, गुड. म्हणजे या दुसऱ्या प्रश्नाची सुद्धा क्लॅरिटी तुमच्याकडे आहे. आयडियल वेट पाहिजे स्वतःला चांगला वेळ मिळण्यासाठी. ओके, थँक्यू. 12 किलो वजन कमी करायचं आहे. येस. ओके. तिसरा अजून गमतीशीर प्रश्न. ओके, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. थँक्यू. तिसरा गमतीशीर प्रश्न. तुम्हाला काय वाटतं हो, तुमचं वजन कमी न होण्यामागं नक्की काय काय कारणं आहेत? ओके, तुम्हालाच काय वाटतं, तुमचं स्वतःचं सेल्फ अनालिसिस काय? माझं वजन कमी न होण्यामागं नक्की काय काय कारणं आहेत? ओके, मेटाबॉलिझम, बॅड लाईफस्टाईल, स्वीट्स खाणं, गोड खाणं, अनहेल्दी हॅबिट्स, आळस, लेझीपणा, खाण्यापिणे, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, जिभेवर कंट्रोल नाही, आळस, स्ट्रेस, लॅक ऑफ कन्सिस्टन्सी, प्रोक्रास्टिनेशन, जीवनशैली, थायरॉइड, खाणेपिणे, नो एक्झरसाइज, बॅड लाईफस्टाईल, फिजिकल कंडिशन, केअरलेस अप्रोच. गुड, व्हेरी नाईस, फंटॅस्टिक. वाढतं वय, असं वय वाढलं की वजन पण वाढायला पाहिजे का, असं काही नाहीये. ओके, कन्सिस्टन्सी, नो प्रॉपर गायडन्स, वाव, व्हेरी नाईस. लेझीनेस, लॅक ऑफ कन्सिस्टन्सी. आणि एक वरती छान मेन्शन केलंय की योग्य आहाराचीच माहिती नाहीये. ओके, रॉंग फूड हॅबिट्स. ओके, ते एक छान लिहिलंय. टायमिंग ऑफ मील्स, वाव, फंटॅस्टिक. थँक्यू. माझा आवाज क्लिअर येतोय? मला हात वरती करून सांगा. येस, आवाजामध्ये व्यत्यय आला तर चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. सिटिंग जॉब. येस, थँक्यू. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. थँक्यू. येस. तर हे जे तुम्ही वजन कमी करण्याचे जे नंबर दिलाय आणि ही जी तुम्ही कारणं सांगितली आहेत, ओके, हे 100% तुम्ही तुमचं वजन कमी करू शकाल. फॅट लॉस तुमचं 100% होईल आणि हे करण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. यू आर ऍट द राईट प्लेस. मग या ज्या साधना वर्गामध्ये कोण कोण शिक्षक आहेत, हा साधना वर्ग कधीपासून चालू आहे, याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला आवडेल का? माहिती दिली ते चालेल का? येस, शिक्षकांची माहिती. येस, थँक्यू. तर हा जो फॅटलॉस साधना वर्ग आहे, हा सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट यांच्याकडून घेण्यात येत आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून हा फॅटलॉस साधना वर्ग कंटिन्युअसली एकही दिवस खाडं न घेता चालू आहे. आजपर्यंत जवळपास 25,000 ओके पेक्षा साधकांनी या खटला साधना वर्गाचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल करून आज ते उत्तम, छान, व्याधीमुक्त, आरोग्यपूर्ण, आनंदी जीवन जगत आहेत. ठीक. तर या साधना वर्गामध्ये जे शिक्षक आहेत, ओके, त्या शिक्षकांबद्दलची तुम्हाला मी माहिती देतो थोडक्यात. छोटीशी पीपीटी आहे, 2 मिनिटाची. फक्त पीपीटी दिसल्यावरती मला स्क्रीनवरती येस म्हणून पाठवा, फक्त चॅट बॉक्स मध्ये स्क्रीन दिसते किंवा हात वरती करून मला सांगा. ओके, मी फुल स्क्रीन करतो. येस. ओके, 1 मिनिट थांबा. थोडंसं आज माझ्याकडे लॅपटॉप दुसरा आहे, नेहमीचा माझा लॅपटॉप नाहीये. थांबा. हा. येस. आय होप आता स्क्रीन दिसते व्यवस्थित. दिसते, हात वरती करून सांगा. येस, येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर हा जो फॅटलॉस साधना वर्ग आहे, हा ओके मी स्वतः डिझाईन केलेला आहे. तर माझा अल्प परिचय करून द्यायचा झाला, माझं नाव आहे प्राध्यापक मनोज कुमार टापरे. मी स्वतः सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट स्थापन केलेली आहे आणि गेल्या ओके 2-2.5 वर्षापासून हे वर्ग आम्ही कंटिन्युअसली घेत आहे. माझं शिक्षण, अकॅडमिक शिक्षण माझं केमिस्ट्री झालेलं आहे. मी एमएससी केमिकल सायन्स मध्ये मास्टर्स केलेलं आहे, नेट सेट केलेला आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी पुण्यामध्ये अ, वेल्हे तालुक्यामध्ये ओके सिनियर कॉलेजला मी प्राध्यापक म्हणून काम करत आहे. माझं योग शिक्षण सांगायचं झालं, बिहार स्कूल ऑफ योगा या ठिकाणाहून 15 वर्षापूर्वी मी योगिक लाईफस्टाईल कोर्स हा पूर्ण केलेला आहे आणि गेल्या 15 वर्षापासून या लाईफस्टाईलचं, योगिक जीवन पद्धतीचं आचरण करत आहे व या जीवन पद्धतीचा प्रचार प्रसार करत आहे. यासोबतच मी
सर्टिफाईड प्रीनेटल आणि पोस्टनेटल ट्रेनर आहे. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणा झाल्यानंतर आणि पोस्ट प्रेग्नन्सी आपली जीवन पद्धती कशी असावी यासाठी जे सर्टिफिकेशन आवश्यक असतं ते सुद्धा मी मिळवलेलं आहे. तसंच भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आयुष मिनिस्ट्री यांच्याकडून जी एक्झाम घेण्यात येते, ओके, योगा सर्टिफिकेशन, योगा सर्टिफिकेट कोर्स, ट्रेनिंग कोर्स, ओके, हा सुद्धा वायसीबी कोर्स हा सुद्धा मी पूर्ण केलेला आहे. म्हणजे वायसीबी अक्रेडिटेशन सुद्धा मिळवलेलं आहे. सर्टिफाईड मी न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. योग शिक्षणाचा माझा अनुभव, अध्यापनाचा व अध्ययनाचा अनुभव हा जवळपास एक 15 वर्षांचा माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. आपल्यासोबत दुसरे जे शिक्षक आहेत ते आहेत डॉक्टर वैशाली मॅडम, ज्या सकाळची 7ची बॅच घेतात आणि त्या सध्या एक 2-3 महिने प्रेग्नन्सी लिव्ह वरती आहेत. ओके, त्याऐवजी त्यांच्या जागी आता सायली मॅडम बॅच घेत आहेत. त्या स्वतः BHMS डॉक्टर आहेत. त्या सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. त्यांनी योग नगरी ऋषिकेश या ठिकाणाहून 200 तासांचा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग स्कूल स्वतः तिथे जाऊन त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्या सुद्धा स्वतः प्रीनेटल पोस्टनेटल योग ट्रेनर आहेत. सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत व सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. नंतर आपल्यासोबत ज्या ट्रेनर आहेत त्या आहेत सायली कनसे मॅडम. त्या स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांचं योगिक क्वालिफिकेशन सांगायचं झालं तर भारत सरकार, वायसीबी बोर्ड, आयुष मंत्रालयाकडून त्या सुद्धा सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. लेवल 3चा कोर्स आम्ही दोघांनीही सुद्धा पूर्ण केलेला आहे. त्या सर्टिफाईड प्राणायाम व मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत व सर्टिफाईड फेस योगा ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहेत. ज्या सध्या सकाळी 7ची बॅच घेतात व संध्याकाळी 5ची बॅच त्या घेत असतात. नंतर आपले जे ट्रेनर आहेत, सायली मॅडम बद्दल एक सांगायचं झालं तर त्यांनी स्वतःचं जवळपास एक 13 ते 15 किलो वजन या जीवन पद्धतीने खाऊन पिऊन योगिक लाईफस्टाईलने कमी केलं आहे. नंतर त्यांनी स्वतःचं योग शिक्षण पण घेतलं आणि स्वतः ते आज योग शिक्षक झाल्यात, सर्टिफाईड झालेले आहेत. म्हणजे स्वानुभवातून, ओके, जे शिक्षक त्यांनी स्वतःला तयार केलं आहे आणि ते आज या योग मार्गावरती आलेले आहेत व योग मार्गाचा, जीवन पद्धतीचा आज त्यांना प्रचार प्रसार करण्यासाठी आनंद होत आहे. पुढचे जे आपले टीचर आहेत, जे संध्याकाळी आपली 7:15ची बॅच घेतात, ते आहे प्रज्ञा वाघमारे. यांनी योगिक शिक्षणामध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा स्वतःचं वजन 15 किलो, ओके, एका वर्षामध्ये खाऊन पिऊन कमी केलं आहे. त्यांची थायरॉइडची गोळी बंद झाली आहे. ओके, हे स्वतःचे एक्झाम्पल्स आहेत. स्वतः या फेज मधून गेलेत, स्वतः स्वतःचं वजन कमी केलं आणि आज त्या आपल्यासोबत एक योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या संध्याकाळी 7:15ची बॅच घेतात. नंतर आहेत मेनका मॅडम, ओके, ज्या स्वतः माझ्या पत्नी आहेत. त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. त्यांचं योगिक क्वालिफिकेशन त्यांनी नाशिक येथील गुरुकुल या ठिकाणाहून योगा शिक्षणामध्ये डिप्लोमा केलेला आहे. त्या स्वतः सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत. फेस योगा ट्रेनर आहेत आणि त्या सकाळी 10ची बॅच आपली घेतात. नंतर आपल्यासोबत आहेत रेश्मा शिंदे मॅडम, ज्या संध्याकाळी 4ची बॅच घेतात. त्यांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन मास्टर्स इन बॉटनी आहे. त्या सुद्धा नाशिक गुरुकुल या ठिकाणाहून सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. त्यांनी त्या ठिकाणी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. तसंच मेनका मॅडम आणि या रेश्मा मॅडम यांनी भारत सरकार, आयुष मिनिस्ट्री यांचा, ओके, वायसीबी लेवल 2चा टीचर ट्रेनिंग कोर्स सुद्धा पूर्ण केलेला आहे. नंतर आपल्यासोबत आहेत सोनम मॅडम, ओके, ज्यांनी सिव्हिल मध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. प्लस ऋषिकेश येथील योग नगरी या ठिकाणाहून त्यांनी 200 तासांचा मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. प्लस त्या फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आपल्यासोबत आहेत, ज्या सकाळी 8:30ची बॅच घेतात. नंतर आपल्यासोबत आहेत तेजस्विनी मॅडम, ओके, त्या उद्यापासून आपल्यासोबत असतील, ज्यांनी 8:30च्या बॅच मध्ये आज शवासन आणि शांतीपाठची प्रॅक्टिस घेतली होती. तर त्या सुद्धा मास्टर्स इन त्यांनी फिजिक्स केलं आहे. नंतर त्यांनी अवियोग या ठिकाणाहून 200 तासांचा मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या इंडियन योगा असोसिएशनच्या मेंबर सुद्धा आहेत. ओके, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मेंबरशिप मिळवणं सुद्धा एक मोठं काम आहे. तसंच त्या सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. तर ही झाली शिक्षकांबद्दलची माहिती. मग या सगळ्या सर्टिफाईड शिक्षकांकडून तुम्हाला शिकायला आवडेल का?
आपण योग्य ठिकाणी आहोत. येस. हे दाखवण्यामागचा पर्पज काय? कारण हे टीचर सर्टिफाईड आहेत. मनात किंतु परंतु ओके हा विषय नसावा. आणि हे जे सांगणार आहेत हे या शिक्षकांनी स्वतःच्या जीवनामध्ये याचं आचरण केलं आहे, स्वतः इम्प्लिमेंट करतात, त्याचे लाभ घेत आहेत आणि एक स्वतःचे एक आनंदी जीवन हे जगत आहेत. ओके. तर आता आपण पुढे जाऊयात. पहिली गोष्ट, हा जो वर्ग आहे हा झटपट फॅट लॉस योगाचा वर्ग नाहीये. तूप खाल्ले की रूप येत नाहीये. ओके, हे लक्षात घ्या. तूप खाल्लं की रूप येत नाही, त्यामुळे किती फेस पॅक लावा चेहऱ्याला, चेहरा गोरा दिसत नाही. ठीक, थोडासा तुम्हाला बदल जाणवेल, पुन्हा जैसे थे. मग हा जो वर्ग करण्यासाठी, फॅट लॉस साठी 6 मूलभूत प्रिन्सिपल आवश्यक आहेत. 6. ओके, वही पेन असेल तर 1 बाय 1 तुम्ही लिहून घ्या. ओके, हे जे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. या 6 गुणांमुळेच, सवयींमुळेच फॅट लॉस होतो. फॅट लॉसच्या पुढची अवस्था येते उत्तम आरोग्य प्राप्ती होते, शरीरातले सगळे आजार निघून जातात. मग या 6 सवयी कोणत्या आहेत? या 6 सवयी तुम्हाला जाणीवपूर्वक स्वतःच्या जीवनामध्ये आणायच्याच आहेत. मी रिपीट करतोय. ओके. ठीक, पहिली जी सवय आहे, ओके, ती आहे निद्रा, झोप. ओके. संस्कृतमध्ये, ओके, चरक संहितेमध्ये एक छोटासा श्लोक आहे. अर्ध रोगहारी निद्रा. अर्ध रोगहारी निद्रा. अर्ध रोग म्हणजे अर्धे रोग हारी निघून जातात निद्रेमुळे. ओके. जर आपली निद्रा, झोप व्यवस्थित असेल तर आपले 50% रोग निघून जातात. गमतीशीर प्रश्न तुम्हाला विचारतो. ओके, खरं खरं मनापासून उत्तर द्यायचं. दररोज तुम्ही किती तास झोपतात? चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. ऍव्हरेज झोप सांगा मला. महिनाभराची ऍव्हरेज झोप किंवा आठवडाभराची तुमची ऍव्हरेज झोप किती तासांची असते? ओके. 5 तास, 6 तास, 8 तास, 6 ते 7, 4 ते 5, 4 ते 5, 9, 7, 5 तास, ॲव्हरेज 6 तास. झोप येते, येत नाही 6 तास, 6 तास, 5 ते 6, 8 तास, 10 तास. ओके, भाग्यवान आहात. 6 ते 7 तास, 6 ते 7, 5 तास, 8, 7, 6, 6. ओके, 4, 8 तास, 5 तासांची, 7 तासांची. येस. ओके, थँक्यू. थँक्यू फॉर युअर रिप्लाय. या सगळ्या रिप्लाय वरून कळतं की ऍव्हरेज तुमचं जर ऍव्हरेज काढला, या उत्तरांचा ऍव्हरेज जर आपण काढला तर 6.5 तासांचा ऍव्हरेज येतोय. ओके. आणि पहिली जी आरोग्य बिघडलेल्या आरोग्याचं लक्षण ते इथं आहे. ठीक. जर शरीराला पुरेशी झोप मिळाली नाही, ओके, शरीर तणावग्रस्त राहतं. मग दररोज आपल्याला किती तासांची झोप आवश्यक आहे? 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. 50 नंतर, ओके, भरपूर सांसारिक जबाबदाऱ्या कमी होतात. त्यामुळं डोक्यावरचा ताण कमी होतो आणि मानसिक ताण कमी होतो व आपल्याला कमी झोप पुरायला चालू होते 50 नंतर. आपण 50 मध्ये, ओके, खूप कमी लोक आहोत इथे. तर जर आपण व्यवस्थित झोप नाही घेतली तर शरीरामध्ये वेगवेगळे आजार तयार होतात. पहिला आजार तयार होतो, पचन शक्तीचा आजार तयार व्हायला आपल्याला चालू होतो. मानसिक ताणतणावामध्ये वाढ होते. आता बघा, सगळेजण तणावग्रस्त जगतायत आपल्या आजूबाजूला, इवन आपण सुद्धा. मानसिक ताण आहे, भावनिक ताण आहे, ऑफिस मधला ताण आहे. ओके, जास्त खाल्लं म्हणून त्याचा ताण आहे, पोट साफ होत नाही त्याचा ताण आहे, शरीरात कुठतरी आजार झाला त्याचा ताण आहे. हे मानसिक ताण तणावामध्ये वाढ होते झोप पूर्ण न झाल्यामुळं. दुसरी गोष्ट, झोप जर पूर्ण झाली, ओके, तर शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. हॅपी हार्मोन्स म्हणजे बॅलन्स्ड ह्युमन पर्सनॅलिटी. ओके, बॅलन्स आपण म्हणतो ना, ही व्यक्ती एकदम बॅलन्स व्यक्ती आहे. ओके, ही बॅलन्स व्यक्ती म्हणजेच काय, त्याच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. आणि हे 4 हॅपी हार्मोन्स आहेत. लक्षात ठेवायला सोपे आहेत. जसा पोलिओचा डोस, डोस मधला हा जो डोस शब्द आहे, ओके, DOSE. ओके, डी फॉर डोपामाइन, ओ फॉर ऑक्सिटोसिन, एस फॉर सेरोटोनिन आणि ई फॉर एंडॉर्फिन. नावं नाही लक्षात राहिली तरी चालतील. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, 7 ते 8 तासांची झोप झाली तर हे हार्मोन, ओके, शरीरामध्ये तयार होतात. झोपेमध्येच तयार होतात. लक्षात ठेवा, झोप कमी झाली तर शरीरात तयार होत नाही.
ठीक आहे. तर या हार्मोनमुळे काय होतं, डोपामाइनमुळे काय होतं, कामातला उत्साह वाढतो. आज जर तुम्हाला जाणवत असेल मला कामात उत्साह वाटत नाही, ओके, उदासीनता आलीये, कशातच माझं लक्ष लागत नाहीये, डोपामाइन कमी झाला आहे. ऑक्सिटोसिन हे प्रेमाचं हार्मोन आहे. ओके. स्वतःच्या जोडीदारासोबत, मुलांसोबत, ऑफिस मधल्या कलिग सोबत प्रेमाचे, ओके, रिलेशन्स आहेत, बॉन्डिंग आहे. हे नसेल तर ऑक्सिटोसिन हार्मोन कमी झाला आहे. ओके. सेरोटोनिन, याला सोशल हार्मोन असं म्हणतात. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, उत्तरदायित्वाची जाणीव, सामाजिक जाणीव या हार्मोन्स मधून येते. ठीक. आणि ई फॉर एन्डॉर्फिन. एन्डॉर्फिन म्हणजे काय असतं की शरीरामध्ये, ओके, जी ताकद असते, स्ट्रेंथ असते, काम करण्याचा उत्साह, जोम, उमंग या हार्मोनमुळे येतो. आज बघा माणसं जे जॉबला जातात, वेळ झाली म्हणून जॉबला जातात. ओके. सोमवार असा असतो की नको नको वाटतं. सोमवारी गेले की शुक्रवारचा विचार करतात, शुक्रवार कधी येईल, शनिवार रविवारचं प्लॅनिंग सोमवारी चालू होतं. म्हणजे IT मधले जे लोक आहेत किंवा बँकेमधले जे लोक आहेत, ओके, थर्ड, सेकंड अँड फोर्थ सॅटरडे, ओके, तर हे एंडोर्फिन कमी होण्याचं लक्षण आहे. दुसरं लक्षण काय होतं एंडोर्फिनचं, कायम शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं दुखत असतं. कधी पाठ, कधी कंबर, कधी डोकं, कधी डोळे, समथिंग काहीतरी चालूच असतं. मग हे पेन किलर म्हणून हे एंडॉर्फिन काम करतं. मग शरीरामध्ये जर नॅचरल पेन किलर पाहिजे असेल तर हे आहे एंडॉर्फिन हार्मोन. हे झोपेमध्येच तयार होतं. म्हणून उत्तम आरोग्याचा पहिला नियम आहे पुरेशी योग्य निद्रा. येते लक्षामध्ये? आता तुमचं गणित तुम्ही आखा, कामाचं नियोजन करा, त्या पद्धतीने शरीराला चांगली झोप कशी मिळेल या पद्धतीमध्ये याच्यावरती जास्त विचार करा, तुम्हाला उत्तर सापडतील. सर वेळच मिळत नाही हो, रात्री भांडी घासायची असतात, हे करायचं असतं, उद्याची तयारी, मुलांची तयारी, उठण्याची तयारी. सगळं मान्य आहे. जन्म एकदाच मिळतो. पुनर्जन्म कुणी घेतलाय का इथं, प्रूव्ह करू शकता का, असतो का नसतो, कोणी करू शकत नाही. त्याच्या भानगडीत सुद्धा नको पडायला. जे राहिलंय जीवन आपलं त्याच्यावरती आपण फोकस करूयात, त्याच्यामध्ये बदल करूयात, सो दॅट की उर्वरित आयुष्य पृथ्वीवरचं, ओके, माझं तरी मी सांगतो बा गरीब बायकोला की माझे 30 वर्ष राहिलेत. ओके, काहींचे 40 असतील, काहींचे 50 असतील, ओके, काहींचे 10 असतील. लेट अस फोकस ऑन दिस क्वालिटी लाईफ. हे छान मस्त उत्साहाने आपण सर्वजण जगूयात. मग त्यासाठी स्वतःहून बदल, स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करणं म्हणजे कामाच्या पद्धतीमध्ये बदल करणं. किती सोपं आहे, अवघड नाहीये. कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा. ठीक आहे. तर हा पहिला गुण आहे, झोप. ओके. दुसरी जी सवय आहे, पहिली सवय आहे पुरेशी निद्रा, 7 ते 8 तासांची निद्रा. अर्धरोगहारी निद्रा. व्यवस्थित निद्रा घेतली, शरीरातले 50% रोग तुमचे बरे होतात. घेऊन बघा महिन्याभर. माझं प्रत्येक जे बोलणं आहे, प्रत्येक शब्द तुम्ही टेस्ट करा. आणि टेस्ट करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी द्या. हे सर्व टेस्टेड नॉलेज आहे. ओके. दुसरी महत्वाची सवय आहे ती आहे पाणी पिण्याचा नियम. पाणी पिण्याचा नियम. आता पाणी पिण्याचा नियम ह्याच्याबद्दल बोलण्यापूर्वी आपलं हे जे मानवी शरीर आहे, ओके, या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे माहिती आहे तुम्हाला? ओके. जवळपास 60% शरीरामध्ये पाणी आहे. 60%. ओके. 60 to 60 ते 63% असं सायंटिफिक डेटा आहे. ओके. आपण 60% पकडूयात, म्हणजे गणित करायला सोपं होईल. सपोज एखाद्या व्यक्तीचं वजन 100 किलो आहे. त्या 100 किलो मधून 60 किलो काय पाणी आहे, आणि 30 किलो हाडं, मांस, मज्जा, मिनरल्स, ओके, हे सगळं त्याच्यामध्ये येतं 30 किलो मध्ये. तर 60% आपलं, सॉरी, 40 किलो मध्ये येईल. 60% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. आणि जर आपण दररोज पाणी कमी पित असू तर शरीर काय करतं, वॉटर बॅलन्स करण्यासाठी शरीर मसल मधलं पाणी बाजूला काढायला चालू करतं, स्नायूंमधलं पाणी बाजूला काढतं, आपली ही जी त्वचा आहे या त्वचेमधलं पाणी बाजूला काढायला चालू करतं, आणि रक्ताभिसरणसाठी, डायजेशनसाठी, फिल्ट्रेशनसाठी, एक्सक्रिशनसाठी हे पाणी शरीर काय करतं, या महत्वाच्या अवयवांना देतं. इव्हन मेंदूला सुद्धा पाणी तिकडे प्रोव्हाइड करायला चालू करतं. मग जे बघा स्किनचे ज्यांना आजार असतात, पिंपलचे आजार, डोक्यामध्ये कायम डॅन्ड्रफ होतो, ओके, त्वचेला खाज सुटते, हे सगळे आजार तुम्ही पाणी कमी पितायत म्हणून होतात, कारण तुमचं शरीर पाणी आतमध्ये खेचून घेते, आतमध्ये वॉटर बॅलन्स तयार करते.
दुसरी गोष्ट, आपले जे महत्वाचे अवयव आहेत, डोळे म्हणा, मेंदू, व्हायटल ऑर्गन याला म्हणतात, डोळे, मेंदू, फुफ्फुस, हृदय, किडनी, आतडी. ओके, हे सगळे अवयव जे आहेत हे 90% पाण्यापासून बनलेले आहेत. 90%. मग थोडं जरी पाणी कमी पिलं तरी या सगळ्यात टॉपमोस्ट या अवयवांना पाणी दिलं जातं. मग पाणी कमी पिलं की शरीर काय करतं? स्किन मधलं, मसल मधलं पाणी काढतं आणि आपली त्वचा ड्राय होते. कितीही सनस्क्रीन लावा, वेगवेगळ्या क्रीमा लावा, उपयोग पडत नाही. जर पाणी वॉटर बॅलन्स शरीरामध्ये तयार केला व्यवस्थित तर आपली त्वचेचं आरोग्य छान राहतं. डायजेशनचं आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि माणसांच्या याच वीक पॉइंट वरती आज कंपन्या लाखो रुपये कमवतात. ही क्रीम आण, ती क्रीम आण, हा डाय आण, ती पावडर आण, हा शॅम्पू आण, हेअरफॉल थांबवणार आण. सो मेनी थिंग्स आर देअर. ओके, अज्ञानाचा फायदा. मग आम्ही काय सांगतो वर्गामध्ये, पाणी पिण्याचा नियम फॉलो करा आणि चेंजेस अनुभव करा. ठीक, मग हा पाणी पिण्याचा नियम काय? पहिला नियम आहे, जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर, ओके, 20 मिनिटे पाणी प्यायचं नाही. जेवणापूर्वी, जेवण आता सपोज मी 12 वाजता जेवण करणार आहे, तर साधारणतः एक 11 वाजून 30 मिनिटं किंवा 11 वाजून 40 मिनिटापर्यंत ओके तुम्ही पाणी पिऊ शकता. नंतरच्या 20 मिनिटांमध्ये पाणी शक्यतो पिऊ नका. आणि जेवण झाल्यानंतर 20 मिनिटे पाणी पिऊ नका. आता खूप लोक बघा, जेवण झालं की काही काहींना 1 ग्लास, 2 ग्लास किंवा तांब्याभर पाणी लागतं. आणि जे असं करतात, ओके, ऍसिडिटी होते, ब्लोटिंग फिलिंग होतं, कॉन्स्टिपेशन होतं, पोटात गॅसेस होतात. पुढे जाऊन काय होतात, सतत पोटात बिघड राहिला तर पाईलचा त्रास किंवा फिशर किंवा फिस्टुला हे आजार तयार होतात. अॅनोरेक्टल डिसिजेस तयार होतात. आणि दुसरी गोष्ट, ओके, ज्याच्यासाठी सर्व महिला वर्ग काम करतो, लवकर म्हातारं दिसू नये, लवकर केस पिकू नये. डायजेशन सिस्टीम, मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं की एजिंग प्रोसेस फास्ट व्हायला चालू होते. कोणतीही क्रीम ते थांबवू शकत नाही. ओके, एजिंग थांबवायचं असेल तर मेटाबॉलिझम चांगलं करणं आवश्यक आहे. ठीक, तर पाणी काय करतं, हे मेटाबॉलिझम आपलं चांगलं करतं. दुसरी गोष्ट आहे पाणी पिण्याच्या नियमामध्ये, दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दर तासाला अर्धा ते एक ग्लास या पद्धतीने आपण पाणी पिलं पाहिजे. दर तासाला अर्धा ते 1 ग्लास. ओके, आता प्रमाण तुम्हाला जेव्हा तहान लागेल ना तेवढं तुम्ही ठेवू शकता. जे आता हे बदलू शकतं, जे खूपच गरम ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना 1 ग्लास लागेल. ज्यांच्याकडे तापमान मॉडरेट असतं त्यांना अर्धा ग्लास पुरेसा होईल. आणि जे एसी मध्ये काम करतात कंटिन्युअसली, मुंबई सारखं शहर म्हणा किंवा बँगलोर सारखं, ओके, तुम्हाला कदाचित 2 तासाला पाणी लागेल, तासाला पाणी लागणार नाही. तर तुमच्या रिजन नुसार तुम्ही याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकता. ठीक आहे, हा झाला पाणी पिण्याचा नियम. तिसरी जी महत्वाची सवय आहे ती आहे संतुलित समतोल आहार. लिहून घेत असाल तर लिहून घ्या, संतुलित समतोल आहार. ठीक, आता या आहारामध्ये 3 मी महत्वाच्या गोष्टी सांगतो. ठीक, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे टाइम, वेळ, जेवणाच्या वेळा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे पौष्टिक अन्न, पौष्टिक अन्न. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे डिटॉक्स. ओके, डिटॉक्स फूड, शरीर शुद्धीचं अन्न. ठीक, आता पहिली जी गोष्ट या आहारामध्ये ती आहे टाइम, जेवणाच्या वेळा. ओके, आपण आपल्या बघा सगळ्यांच्या जेवणाच्या वेळाच बिघडलेल्या आहेत. आता मला सांगा, ओके, गमतीशीर प्रश्न पुन्हा विचारतो, दररोज रात्री तुम्ही किती वाजता जेवतात? ओके, जुने साधक प्लीज आन्सर करू नका, तुम्ही आता हुशार झालेले आहात. ओके, 7, 8, 9, 9 ते 10, 9, 8 वाजता, 7 वाजता, 9:30 ते 10, 10 वाजता, 8 ते 10, 9, 9 ते 10, 9 ते 10, 7 ते 8, 10 वाजता. ओके, 11 वाजता, ओके, 1 वाजता, 8 ते 9, रात्रीचं जेवण विचारतोय मी. ओके, ॲव्हरेज 9, 11 वाजता, रात्रीचं 11 वाजता का दुपारच्या 11 वाजता? अश्विनी, ओके, 10 वाजता. 10 वाजता तुमच्या डोळ्यांपुढे आहे बरं का, माझ्यासोबत वाचा बरं का या गोष्टी. माणसं का आजारी पडतायत. ओके, 9 वाजता, 10 वाजता. ओके, येस, थँक्यू फॉर युअर रिप्लाय, थँक्यू थँक्यू. ओके, हे आहे आजाराचं दुसरं कारण. ओके, रात्री 8 नंतर जेवण करणं. ठीक, रात्री 8 नंतर जेवण केलं, जिभेला खूप छान वाटतं.
ओके, पण पोटाला खूप त्रास होतो कारण त्याला ते अन्न पचवावं लागतं. काही पण डकला बिचाऱ्याला ते अन्न पचवावंच लागतं, प्रोसेस करावं लागतं, खराब अन्न बाहेर काढावं लागतं. ओके, पण आपण त्याच्यावर किती अत्याचार करतोय. थोडा भात शिल्लक राहिला, अहो एवढा भात शिल्लक राहिला, खाकी काय होतंय त्याने. सकाळचा भात शिल्लक राहिला, मस्त एकदम त्याला परतून बिरतून आपण संध्याकाळी खातो, तो वाया जाऊ द्यायचं नाही. सो मित्र, विचार करा, अन्न कधीही वाया जात नाही, संकल्पनेमध्ये बदल करा. जास्त खाल्लं पोटात जाणार आहे, पोटातून पुन्हा काय होणार आहे, मैला वाटे बाहेर जाणार आहे, धरणी मातेत जाणार आहे. ओके, आणि डायरेक्ट तुम्ही धरणी मातेला दिलं तरी चालेल, नाही तर तुमच्या पोटाद्वारे ते धरणी मातेत जाणार आहे. स्वतःला मुक्त करा या जाणीवेतून, अन्न वाया जातं नाही, वाया जात. ज्या ठिकाणून अन्न आलंय त्याच ठिकाणी ते अन्न परत जातं. तुम्ही खाल्लं तर पोटातून परत तिकडे ते जाणार आहे. आणि असं डायरेक्ट गेलं तरी हरकत नाही. ही ही इथं हा बुद्धिभेद आहे, हा क्लिअर करा. अन्न वाया नाही जात. पोटाला ढकलून ईश्वराने हे जे छान शरीर दिलंय त्याच्यावर अत्याचार करू नका. ओके. सो जेवणाच्या वेळा पाळणं आवश्यक आहे. ओके, व्यवस्थित ऐका. 2 वेळेस वेळेवर केलेलं जेवण औषधासारखं काम करतं. 2 वेळेचं, सकाळचं आणि दुपारचं वेळेवर घेतलेलं जेवण हे औषधासारखं काम करतं. ही औषधं जर तुम्ही रेग्युलर घेतली तर दुसरे कोणतीही औषधं तुम्हाला खाण्याची गरज नाहीये. आणि ही औषधं चुकवली वेळेवर जेवणाच्या तर भरपूर गोळ्या आहेत. सकाळी 2 गोळ्या, संध्याकाळी 2 गोळ्या, थायरॉइडची गोळी, बीपीची गोळी, हृदयाची गोळी, भरपूर गोळ्या चालू आहेत ना. आणि जे जे गोळ्या खातात ना, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या या जेवणाच्या गोळ्या व्यवस्थित आहेत का? तुम्हाला उत्तर सापडेल. तुमच्या जेवणाच्या गोळ्या जेवणाच्या वेळाच गडबड झाल्यात, म्हणून आज औषधं खाण्याची वेळ आलेली आहे. मग गोळ्या खाणं सोपं आहे का जेवणाच्या वेळा बदलणं सोपं आहे? थोडा त्रास होईल काही दिवस, पण माझी विनंती आहे, जेवणाच्या वेळा बदला. रात्रीचं जेवण काहीही झालं तरी 8 वाजायच्या आत करण्याचा प्रयत्न करा. ओके, दुपारचं जेवण 11 ते 1 या दरम्यान आणि संध्याकाळचं जेवण 6 ते 8 या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. काहींचे प्रश्न असतात, सर आमचा बिझनेस असतो, संध्याकाळी मी 5 ला जातो, मग रात्री 9 साडे 9 ला बंद करतो, घरी 10 वाजता येतो. मग अशांनी काय करायचं? 10 वाजता आल्यावर सूप खा, सूप घ्या, लाईट सूप घ्या, पण जेवण करू नका. किंवा संध्याकाळी 5 वाजता जेवण करूनच बिझनेसवरती जा. किंवा डबा घ्या, 10 मिनिट. ओके, जसे बँकेमध्ये बघा, जेवणाच्या टायमिंगला काउंटर बंद, तसं 10 मिनिट ब्रेक घ्या. ओके, सो मेनी थिंग्स आर देअर. आपण टिकलो तर पुढचं टिकणार आहे, बिझनेस बिझनेस टिकणार आहे. आणि आपण मध्येच गेलो, बिझनेस वाऱ्यावर आहे. ठीक आहे, नाही तर काय होतं, तरुणपणी भरपूर पैसे कमवतो आणि वयाच्या 40 नंतर 50 नंतर दवाखान्यामध्ये एक एक पैसा घालायला चालू होतो. ओके, रिसेंटली 2 महिने मी बॅचेस मध्ये नव्हतो, म्हणजे ऍक्च्युली मी बॅच घेत नव्हतो कारण माझ्या घरातच मेडिकल इमर्जन्सी आली होती. चुलत बहीण, ओके, वय वर्ष 33 वर्ष, पूर्ण लिव्हर ट्रान्सप्लांट तिथं झालं. मग ते 2 वर्ष ते धावपळीमध्ये दवाखान्यामध्ये म्हणजे एंगेज असल्यामुळे मी बॅच मध्ये ऍक्टिव्हली नव्हतो, सकाळी 5:30च्या बॅच मध्ये. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट का झालं? ओके, हे जी मी तुम्हाला कारण सांगतोय हीच कारणं आहेत. काय वेळ झाली, जेवणाची पथ्य पाळली नाहीत, जेवणाच्या वेळा पाळल्या नाहीत. ओके, ज्या गोष्टी खायला नकोय त्या गोष्टी खाल्ल्या, आणि पुन्हा ती काय वेळ 6 महिन्यात उलटली, आणि उलटल्यानंतर पूर्ण लिव्हर डॅमेज झालं. नंतर पूर्ण ते लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. पुढचा मेडिकल खर्च खूप मोठा आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट करणं म्हणजे जवळपास 25 ते 30 लाखांचा खर्च आहे. ओके, तर हे म्हणजे मेडिकलचे कंडिशन काही सांगून कोणाला येत नाहीत. मग आतापासून जर काळजी घेतली तर स्वतःचं सगळं शरीर ठणठणीत आपलं राहू शकतं. शरीराचं वाटोळं फक्त चुकीच्या सवयींमुळे होतं, हे लक्षात घ्या. जेवणाच्या वेळा आल्या. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट होती सांगितलेली, न्यूट्रिशनल फूड. आता फूड बद्दल डिटेल मी तुम्हाला सांगत नाही जास्त, कारण त्या फूड क्लासच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, काय खायचं काय नाही खायचं. पण काही गोष्टी, कोणत्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये असल्या पाहिजेत? कार्बोहायड्रेट, चपाती भाकरी, ओके, आपल्या खाण्यामध्ये असली पाहिजे. प्रोटीन्स, कुठल्याही डाळीचं वरण, मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ चालेल. ओके, कोणत्याही डाळीचं आपलं वरण असलं पाहिजे याच्यामध्ये. मिनरल्स आणि फायबर्स, कोणत्याही हिरव्या भाज्या, पालक, मेथी, राजगिरा, ओके, लाल माठ, मेथी, शेपू, ओके, आंबट भाजी, कोणतीही भाजी असू द्या, एक आठवडाभर, ओके, भरपूर भाज्या आहेत त्याच्यामध्ये. ओके,
फॅट्स. ओके. दररोज एखाद्या स्वच्छ चांगल्या गाईचं तूप तुमच्या खाण्यामध्ये येऊ द्या, किंवा तेल वापरत असाल तेल सुद्धा तुमचं चालेल. ते थोडंसं तेल आपल्या खाण्यामध्ये असलं पाहिजे. ओके. या पाच गोष्टी आपल्या खाण्यामध्ये असल्या पाहिजेत: कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, फायबर्स आणि फॅट्स. यांचा बॅलन्स युक्त आहार आपल्या असला पाहिजे, कारण शरीरातले हे जे सगळे घटक आहेत या आहारातून तयार होतात, समतोल आहारातून तयार होतात. नुसतंच प्रोटीन खाऊ नका, नुसतेच फायबर खाऊ नका. आता बघा, आजकाल फॅड आलंय लो कार्ब डाएट, लो कार्ब डाएट. ओके. हे फॉलो करण्यापूर्वी कार्बोहायड्रेट म्हणजे काय अभ्यास करा, प्रोटीन म्हणजे काय अभ्यास करा. तुम्हाला तुमची उत्तरे मिळून जातील. कार्बोहायड्रेट मधून इन्स्टंट शरीराला एनर्जी मिळते. प्रोटीन मधून स्लोली शरीराला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी. ओके. संपूर्ण शरीराचे मसल्स तयार करण्यासाठी, हाडं तयार करण्यासाठी, चेतापेशी तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्लस ते एनर्जी सोर्स पण शरीराला प्रोव्हाइड करतात. फॅट्स शरीराचं वंगणाचं काम करतात, सांध्यांमधलं वंगण, हाडांमधलं वंगण. ओके. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात शरीराला, पण बॅलन्स मध्ये घेतल्या तर आवश्यक असतात. ते फूड क्लास मध्ये दिले. ठीक. एकांगी आहार नसला पाहिजे. ठीक आहे. नंतर पुढच्या घटकाकडे आपण जाऊयात. हा, खाण्यामध्ये दोन तीन गोष्टी तुम्ही टाळा. पहिली गोष्ट, ओके, दूध व दुधाचे पदार्थ. ठीक आहे. दुधाचे पदार्थ कुठलं? पनीर. पनीर आता फेमस झालंय बरं का, 5-6 वर्षामध्ये. पहिलं पनीर नव्हतं हॉटेलमध्ये. बघा, जुन्या माणसांना विचारा. 5-6 वर्षात पनीर खूप फेमस झालंय. एवढं फेमस झालंय की आज कुठेही जाऊ हॉटेलमध्ये खच्चून पनीरच्या भाज्या मिळतात. ओके. कुठल्याही भाज्यामध्ये पनीरचा बेफाम वापर असतो. आणि हे पनीर वाढल्यामुळं हार्टचे डिसिजेस, किडनीचे डिसिजेस, ओके, हे सगळे प्रॉब्लेम त्याच्यामुळे चालू झालेले आहेत. आणि हॉटेलमध्ये गेले की आपली आवडती डिश काय असते? पनीरची भाजी. घरी दुकानातनं पनीर आणलं. गमतीशीर भाग आहे. महिलांनो तुम्हीच सांगा, 1 लिटर दूध आणलं, गाईचं आणा, म्हशीचं आणा, फुल क्रीम मिल्क आणा, पनीर बनवा. हार्डली 150 ते 200 ग्रॅम पनीर तयार होतं. बरोबर का? ओके. आज पुण्यामध्ये पनीर मिळतं 90 रुपये पावशेर. ओके. 9 चोक 36, 360 रुपये किलो. मुंबईला त्या रेंजमध्ये मिळेल, आणि थोडंसं खालच्या सिटीमध्ये आलं तर साधारणतः 300 रुपये किलोने मिळेल, 325 रुपये किलोने मिळेल. ओके. आज माझ्या फ्रेंडची हॉटेल आहेत, त्यांना तुम्हाला माहिती आहे का पनीर किती रुपये किलोने घेतात ते? 150 रुपये किलो, 170 रुपये किलो. हे कुठून तयार होतंय, कसं तयार होतंय, माहित नाहीये. त्यामुळं हॉटेलमध्ये एक वेळ नाही जेवलं तरी चालेल, उपाशी राहिलं तरी चालेल, घरी येऊन खा, आजारी पडणार नाही. आणि आजकाल भरपूर केसेस घडत आहेत. पोट बिघडलं बाहेरचं खाऊन, आजारी पडले, फूड पॉइझनिंग झालं. सो मेनी केसेस आर हॅपनिंग नाऊ डेज. ठीक आहे. तर हे दूध व दुधाचे पदार्थ खाऊ नका. तुमच्या घरची गाई आहे, शेती आहे, घरची गाई आहे, ओळखीचा माणूस आहे, त्या केसमध्ये ओके दूध चालेल. ठीक आहे. दुसरा जो घटक आहे खाण्यामधला, तो आहे बेकरी प्रोडक्ट्स. बघा, चहा सोबत मस्तपैकी बिस्किट, खारी, जिरा बटर, एकदम यमी यमी टेस्टी टेस्टी. 30 दिवस खाऊ नका. आता आणलं असेल मॉलमधून वगैरे, डब्यात घाला आणि डबा वरच्या कप्प्यात माळ्यामध्ये ठेवून द्या. ओके. 30 दिवस प्रयोग करण्यासाठी खाऊ नका. का नाही? ज्यावेळेस तुम्ही खाणं बंद कराल तुम्हाला 5-6 दिवसांनी त्याचे रिझल्ट जाणवतील. ठीक आहे. बेकरी प्रोडक्ट्स, खारी, टोस्ट, बिस्किट खायचे नाहीत, मैद्याचे पदार्थ खायचे नाहीयेत. ओके. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे साखर व साखरेचे पदार्थ. साखरेच्या पदार्थामध्ये काय येतो? सकाळी उठल्या उठल्या येतो ना. ओके. तो बिना साखरेचा चालेल, बिना साखरेचा आणि बिना दुधाचा पण चालेल तो. ओके. सगळं स्वीट्स म्हणा. आता गणपती होता. ओके. भरपूर लोकांनी गणपतीचा प्रसाद म्हणून स्वीट खाल्लं, भेसळयुक्त. ओके. पेढ्यापासून बनवलेली बर्फी वगैरे खाल्ली, पेढा खाल्ला, मोदक खाल्ले पेढ्याचे वगैरे, भेसळयुक्त सगळे. गणपती गेला आणि माणसं आजारी पडली सगळी. ओके. नंतर डास आले, चिकनगुन्या आला. चिकनगुन्यात आता भरपूर साथीमध्ये लोक सापडायला लागले, इम्युनिटीच राहिली नाही शरीरामध्ये. ठीक आहे. तर हे साखरेचे पदार्थ हे बंद करा. दूध घ्यायचं तर दूध घ्यायची योग्य वेळ कोणती? ओळखीचं दूध असेल तरच तुम्ही त्या केसमध्ये दुधाऐवजी तुम्ही दही करा, त्याचं दुपारी दही खा किंवा ताक प्या.
त्यापासून बनवलेलं. ठीक आहे. शक्यतो आपली बॉडी रॉ दूध पचवत नाही आपलं शरीर. मग दुधापासून प्रोसेस दूध जे असेल दही किंवा ताक त्या केसमध्ये चालेल, पण कोणत्याही ब्रँडचं नाहीये. मी तुम्हाला परत सांगतोय, स्वतःची गाई असेल, ओळखीची गाई असेल, त्यांनीच हे करा. पुण्या मुंबईत राहणारी लोक, आपल्याकडे गाई नाहीयेत, ओळखीचं गाई नाहीये. ओके. येस, गरम दूध पण नाही, गरम दूध घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे यांच्यासाठीच आहे, तुमचा प्रश्न ज्यांच्याकडे गाई आहे, ओळखीचं दूध येतं त्यांच्यासाठीच आहे. ज्यांच्या शरीरात कोणताही आजार आहे, कृपया दूध घेऊ नका. ओके. बीपीची गोळी, किडनीची गोळी, किडनी संदर्भात काही आजार असतील, व्हॉट एव्हर, कुठलाही आजार असू द्या, दुधाच्या पदार्थापासून व साखरेपासून कृपया लांब राहा. ठीक आहे. पुढचा तिसरा जो घटक होता तो होता डिटॉक्स. आपण शहरामध्ये एवढं भरपूर काय काय खाल्लं आहे, तेलकट खाल्लं आहे, फरसाण खाल्लं आहे, उपवासाच्या पापड्या, बटाटे वेपर, चिवडा, ओके, सो सो मेनी थिंग खाल्लेलं आहे. मैद्याचे पदार्थ, रविवारची पावभाजी, ओके, त्याच्यामध्ये एकदम फुल बटर, एकदम पनीर, काय काय का आपण खाल्ले ना, ते सगळं आतमध्ये जाऊन चिकटून बसतं आतड्यांना. आणि ते आतड्याला चिकटलेलं बाहेर काढण्यासाठी, ओके, त्याला डिटॉक्स प्रोसेस म्हणतात. आतली घाण बाहेर काढण्याला डिटॉक्स असं म्हणतात, शरीर शुद्धी म्हणतात. ह्याच्यासाठी काही, ओके, नॅचरल व्हेजिटेबल ज्यूस आहेत जे आपण सांगतो क्लासमध्ये. पोळ्याचा ज्यूस, नारळ पाणी आणि ग्रीन ज्यूस. ओके. पुढे आपण एबीसी ज्यूस पण ऍड केलेला आहे याच्यामध्ये. हे कोवळ्याचा ज्यूस, नारळ पाणी, ग्रीन ज्यूस, एबीसी ज्यूस, काय एबीसी म्हणजे काय, ऍपल, बीट आणि कॅरेट. ए फॉर ऍपल, बी फॉर बीट अँड सी फॉर कॅरेट. ओके. ह्यांचे ज्यूस बनवलं काय करतात, हे व्हेजिटेबल ज्यूस आतड्यांची घाण सगळी बाजूला काढतात. ओके. आणि हे तुम्हाला जाणवतं ज्यावेळेस तुम्ही फक्त 2 ते 3 दिवस ज्यूस घ्या, तुम्हाला जाणवेल पोट एकदम हलकं झालंय. पहिल्यासारखी खाऊ सुटत नाहीये भूक. ओके. पहिले जशी एकदम खाल्लं केलं की 2-3 तासांनी भूक लागायची. ओके, तसं होत नाही. तिसरी गोष्ट, उत्साह खूप वाढतो. ओके. जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी आपोआप खाल्लं जातं. मनावरचा ताबा, संयम वाढतो. ओके. हे पिऊन बघा, तुम्ही करून बघा हे डिटॉक्स ज्युसेस. ओके. तर त्याचे डिटेल्स सुद्धा ग्रुपवरती येतील, त्यामुळे त्या पॉईंट बद्दल सुद्धा आपण तो मेसेज वाचा, तुम्हाला तो पॉईंट तिथं डिटेल पद्धतीने एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके. हे आपण 3 हॅबिट्स पाहिल्या. चौथी हॅबिट्स आपली जी आहे ती आहे योग्य व्यायाम. मी व्यायाम म्हणत नाहीये, मी योग्य हा शब्द त्याच्या पुढे जोडतोय. योग्य व्यायाम. स्वतःच्या शरीराला झेपेल एवढाच, सहन होईल एवढाच व्यायाम आपण करायला पाहिजे. मग या वर्गात जरी 50 सूर्यनमस्कार होत असतील, 25 राऊंड होत असतील, नॉट नेसेसरी ते तुम्ही करायला पाहिजे. ओके. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 3 महिन्याच्या प्रॅक्टिसने तुम्ही आरामात 25 राऊंड घालू शकाल. 6 महिन्याच्या प्रॅक्टिसने तुम्हाला ते 25 राऊंड म्हणजे काहीच वाटणार नाही. सर काय 25ने काहीच होत नाहीये. ओके, जुने साधक, बरोबर ना? 25 राऊंड घातले कुठंतरी असा घाम यायला चालू होतो. आणि सुरुवातीला नवीन साधक 2 राऊंड घातले की घामाच्या धाराच येतात एकदम अंगातूनच येतात. ओके. कारण काय, शरीरातले सूर्यनमस्कार असा एकमेव एक जगातली एक्झरसाइज आहे, एकमेव, की ज्या सगळ्या शरीराच्या संस्था, सिस्टीम्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लिम्फेथेटिक सिस्टीम, या सगळ्या सिस्टीमचा व्यायाम हा सूर्यनमस्कारामध्ये होतो. म्हणून सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं. म्हणून या साधना वर्गाचा आत्मा सूर्यनमस्कार असं नाव ठेवलं आहे. आणि या इन्स्टिट्यूटचं नाव सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट असं ठेवलेलं आहे. ओके. आपण योगी नाहीयेत, आपण सगळे भोगी आहोत. भोगी म्हणजे काय, संसार करणारे, जिभेचं जे आवडेल ते खाणारे आहोत. मग भोगी माणसांनी काय करायचं? ओके. काय जमू शकतं त्यांना? सूर्यनमस्कार करा, भरपूर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपलं डोकं गुडघ्याला नाही टेकलं तरी चालेल. ओके. पण सूर्यनमस्कार करून बघा, भरपूर तुम्हाला रिझल्ट त्यातून मिळतील. येते लक्षामध्ये? योगा करायला लागले की अरे टीचर, सरांचं डोकं टेकतं इथे, सरांचं एकदा डोक्या उभं राहते, मॅडम उभं राहतात. नाही गरज ते करण्याची. ओके. स्वतःचं शरीर ओळखा, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि त्यानुसार हे करा. योग्य व्यायामामध्ये महत्वाचा गुण येतो कन्सिस्टन्सी, सातत्य. काय येतं? सातत्य. हे फक्त सातत्य ठेवा तुम्ही. वर्गामध्ये या, 15-20 मिनिटं व्यायाम जमला तेवढाच केला तरी पुरेसा आहे, पण कन्सिस्टंटली तुम्ही व्यायाम करा 30 दिवस. किती अडचणी आल्या तर तरीही वर्ग चुकू नका.
तुम्हाला रिझल्ट जाणवेल. शारीरिक पातळीवरतीच नाही जाणवणार, पण मानसिक आणि भावनिक पातळीवरती सुद्धा रिझल्ट जाणवेल. तुम्ही आजपर्यंत अनुभव वाचले असतील लोकांचे, फॅट लॉस झालाय, इंच लॉस झालाय, त्याही पेक्षा जास्त चिडचिड कमी झाली आहे, मानसिक ताणतणाव कमी झाले आहेत. ओके. कामातला उत्साह वाढलेला आहे. येते लक्षामध्ये, हे सगळं तुम्ही अनुभवलं असेल लोकांच्या अनुभवामधून. ओके, हे गुण जे म्हणतात, कारण योग म्हणजे स्वतःच्या जवळ जाणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःवर प्रेम करता येणं, स्वतःला माफ करता येणं, याला योग असं म्हणतात. योग म्हणजे जोडणे, शरीर व मनाची एकरूपता. ओके, मग हा जो वर्ग आहे या पद्धतीने डिझाईन केला आहे की इथे तुमची शरीर व मनाची एकरूपता आपोआप 100% तुमची येते. 30 दिवसाच्या सरावाने 100% येते. ओके. तर ही जी गोष्ट आहे, चौथी जी गोष्ट आहे ती आहे योग्य पुरेसा व्यायाम. आता पाचव्या आणि सहाव्या गोष्टीकडे आपण जाऊयात. शॉर्टमध्ये आपण बघूयात. पाचवी गोष्ट आहे ती आहे स्वच्छ हवा, प्राणवायू. आणि सहावी जी गोष्ट आहे सूर्यप्रकाश. सध्या आपण शहरामध्ये राहतोय, त्यामुळे आपल्याला स्वच्छ हवा मिळत नाहीये. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा पुरेसा आपल्याला पुरवठा मिळत नाही. म्हणून या साधना वर्गातली सगळी जी आसनं आहेत ही श्वासाच्या सूचनेसोबत देण्यात येतात. ओके, श्वास घ्या, सोडा, पूर्ण श्वास घ्या, सोडा. आहे ते बरोबर? जुने साधक तुम्ही कोरिलेट करू शकाल या गोष्टी. श्वासाच्या सूचनेसोबत प्रत्येक आसन शिकवलं जातं का? तुमच्या शरीरातील प्राणवायू वाढावा, म्हणून तुम्हाला ते तुमच्या नकळत तुमच्याकडून करवून घेण्यात येतं. मग जर श्वासासोबत जर आपण गोष्टी करत असू त्यालाच काय म्हणतात? प्राणायाम. श्वासाच्या जाणीवेसोबत गोष्टी करण्यालाच प्राणायाम म्हणतात. प्राणायाम. ओके, प्राण आणि आयाम. आयाम म्हणजे विस्तार. मग प्राणायामाचा परिणाम काय होतो शरीरावरती? ओके, जे पतंजली योगमुनी, ओके, त्यांच्या अष्टांग योगामध्ये म्हणतात, प्राणायाम करण्यामुळे काय होतं? तत शीयते प्रकाश आवरम. ओके, प्रकाशावरील आवरण निघून जातं. म्हणजेच काय? मेंटल क्लॅरिटी यायला चालू होते. ओके, मेंटल क्लॅरिटी ही सगळ्यांना महत्वाची आहे. इमोशनल क्लॅरिटी यायला चालू होते आणि वर्ग झाला की पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्हाला जाणवायला चालू होतं, विचार आता मला क्लिअर येत आहेत, गोंधळ मनामध्ये निर्माण होत नाही, गोंधळलेली स्थिती निर्माण होत नाहीये. ओके, आणि मानसिक एकाग्रतेमध्ये, स्थिरतेमध्ये आपली वाढ व्हायला चालू होते. ओके, हे आहे प्राणवायूमुळे होतं. मग हा शरीरातला प्राणवायू वाढवायचा कसा? सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मॉर्निंग वॉक. ओके, सकाळी लवकर उठायचं, 5-5:30ला उठायचं आणि चालायला जायचं 5-6 किलोमीटर. ओके, चालायला जायचं म्हणजे बिल्डिंगला 4 येडे नाही मारायचे. ओके, निसर्गात जा. सर मी चालते, काय कुठे चालतात? बिल्डिंगला वेडे मारते खाली. तसं अभिप्रेत नाहीये. निसर्गात चालायला जा, तिथं भरपूर झाडी आहे, अशा ठिकाणी चालायला जा. कमीत कमी 5 किलोमीटर चाललं पाहिजे. ओ, एवढा कुठे वेळ आहे सर? कंपल्सरी वेळ काढा. चालायला जाताना मोबाईल ओके सोबत ठेवा, पण ओके गाणी ऐकू नका, हेडफोन घालू नका कानामध्ये. ओके, जा. शक्यतो एकटा एकटा किंवा दोघं जण असलं तर चालेल, पण ग्रुपने जाऊ नका. नको असलेल्या गप्पा होतात ग्रुप सोबत, विनाकारण येताना मानसिक ताण येतो परत. उगाच बोललो, असं नव्हतं बोलायला पाहिजे. त्यामुळे ते वॉक खूप छान आहे. ते वॉक तुम्ही सकाळी जाऊ शकता. सकाळीच्या हवेमध्ये, ओके, तुम्ही विज्ञानामध्ये शिकला असताल 7वी-8वीला असताना. हवा थंड असते, हवा थंड झाली की काय होते? आकुंचन पावते. ओके, हवा गरम झाली की प्रसरण पावते. मग हवा आकुंचन पावली काय होते? हवेची डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमी झाली की हवा जमिनीकडे यायला चालू होते. मग सकाळी ऑक्सिजनचं प्रमाण हे सरफेस लेवलला भरपूर असतं, म्हणून सकाळी केलेलं वॉक हे संध्याकाळी केलेल्या वॉकपेक्षा 100 पटींनी जास्त फायदेशीर असतं. सकाळी केलेलं वॉक संध्याकाळी केलेल्या वॉकपेक्षा 100 पटीने फायदेशीर का असतं? कारण सकाळी सरफेस लेवलला ऑक्सिजनची पातळी खूप 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 प्रचंड प्रमाणात असते. टेस्ट करा, गुगलला व्हेरीफाय करा, मी जे बोलतोय ते तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे. आणि शेवटचं जी सवय आहे ती म्हणजे सूर्यप्रकाश. दिवसभरातला 15 ते 20 मिनिट सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडला पाहिजे. ओके, सूर्यप्रकाश फुकट आहे, फुकट. पैसे द्यावे लागत नाही. ओके, तो मिळवा. स्वच्छ हवा फुकट आहे, लवकर उठा. ओके, ज्या गोष्टी फुकट असतात त्याचं मूल्य नसतं.
ठीक आहे, तर दररोज 15 मिनिट स्वतःचा अंगावरती सूर्यप्रकाश पडला पाहिजे. काय होतं बरं या सूर्यप्रकाशामुळं? सूर्यप्रकाश शरीराला बरं करत असतो. सनलाइट हिल्स अवर बॉडी. या सूर्यप्रकाशामुळे काय होतं शरीरामध्ये? तुम्ही शिकला असाल विज्ञानामध्ये व्हिटॅमिन डी सिंथेसिस, ओके, शरीरामध्ये होतं. आणि हे व्हिटॅमिन डी सिंथेसिस शरीरामधील कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये महत्वाची भूमिका निभावतं. ओके. आयर्न मेटाबॉलिझम मध्ये महत्वाची भूमिका निभावतं. यामुळे आपले हाडे चांगली होतात. डायजेशन आपलं चांगलं होतं. नखांचं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि त्वचेचं आरोग्य यामुळे आपलं चांगलं होतं. ओके, एकच मिनिट. हा. तर हे आरोग्य आपलं या व्हिटॅमिन डी मुळे तयार होतं आणि व्हिटॅमिन डी फुकट आहे. फुकट. त्यामुळे सकाळी वेळ काढा किंवा दिवसभरात वेळ काढा. बेस्ट वे सकाळचं ऊन शरीरावर पडलं पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने हे जे 6 गुण आहेत मी रिपीट करतो. 6 गुण. पहिला जो 6 गुण किंवा 6 सवयी. पहिली जी सवय आहे योग्य निद्रा. 7 ते 8 तासांची पुरेशी निद्रा आपल्याला असली पाहिजे. ओके. दुसरी जी हॅबिट आहे, दुसरी जी सवय आहे ती म्हणजे काय? पाणी. पाणी पिण्याचा नियम फॉलो करा. ह्याच्यामध्ये एक नियम कंपल्सरी फॉलो करा. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर 20 मिनिटे पाणी प्यायचं नाही. ओके. आणि दर तासाला अर्धा ते 1 ग्लास पद्धतीने पाणी प्यायचं. ऍव्हरेज दिवसातनं 2 ते 3 लिटर आपलं पाणी पिलं गेलं पाहिजे. ओके, सवय आहे ही. तिसरी जी सवय आहे संतुलित समतोल आहार. आणि या आहारामध्ये सर्वात महत्वाचा गुण काय आहे? वेळेवर जेवण करणं. लगेच जेवणाच्या पदार्थात इन्ग्रेडियंट मध्ये बदल करू नका. जेवणाच्या वेळेत बदल करा. आपोआप तुम्हाला बदल जाणवतील शरीरामध्ये. ठीक आहे. जेवणाच्या वेळा पाळणं. दुसरी गोष्ट, आपलं जेवण समतोल, चौरस आणि पौष्टिक कसं असेल याच्याकडे लक्ष घ्या. ओके. ऑफिसला जाताना 2 डबे वाढले, वाढू द्या. वाढून घेऊन जा डबे. सगळं पोटासाठी चाललंय त्यामुळे पोट 10 मिनिटात भरू नका. वेळ द्या, व्यवस्थित खा. ठीक आहे. आणि डिटॉक्स व्यवस्थित दररोज महिनाभर काय करा? डिटॉक्स ज्यूस घ्या. शरीर स्वच्छ होईल, स्किन स्वच्छ होईल. कुठलंही कॉस्मेटिक लावायची गरज पडणार नाही. वांगाचे डाग सुद्धा निघून गेलेत महिलांचे. डोळ्याखालचे काळी वर्तुळ साध्या त्या ज्यूसच्या निघून गेलेत. स्किन चांगली झाली, पोट चांगलं झाली की होतात. अनुभव आहे, तुम्हाला ग्रुपवरती मी शेअर करेलच. ओके. चौथे जी गोष्ट होते ती म्हणजे योग्य व्यायाम. नुसता व्यायाम नाही, योग्य व्यायाम. संपूर्ण शरीराचा डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत सर्व व्यायाम कसा होईल? ओके, त्या पद्धतीने दररोज आपला व्यायाम झाला पाहिजे. स्वतःला जमेल तेवढा, झेपेल तेवढाच आपल्याला व्यायाम करायचा आहे. हळूहळू स्टॅमिना वाढतो. या महिन्यात कन्सिस्टन्सी कशी राहील, सातत्य कसं राहील ह्याच्यावरतीच जास्तीत जास्त भर द्या. ओके. 50% आसनं जमली तरी पुरेशी आहेत, पण ती 50% आसनं दररोज करा. दररोज कन्सिस्टन्सी. त्यामुळे ग्रुपवरती दररोज एक तुम्हाला मेसेज येणार आहे बघा. आय एम कमिटेडचा मेसेज आहे. मी स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी 100% कमिटेड आहे. ओके. त्या मेसेजला तुम्ही ग्रुपवरती दररोज थंब करा वाचल्यावरती. ओके. वाचा तो मेसेज. वाचल्याचा आणि थंब केला की मला कळतं बघ तुम्ही वाचलाय आणि तुम्ही तो आहात वर्गामध्ये, तुम्ही कमिटेड आहात त्याच्यामध्ये. तो मेसेज फक्त रिमाइंडर आहे की मी कमिटेड आहे. जाणीव तुमच्यातली अवेअरनेस निर्माण करण्यासाठी तो दररोज तुम्हाला ग्रुपवरती मेसेज येणार आहे. तसंच डिटॉक्स पोलचा सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहे. डिटॉक्स ज्यूस घेतला का? चहा पिलात का? स्वतःहून जबाबदारी घ्या. ते पोल दररोज ग्रुपवर येत आहेत, ते अवेअरनेस बिल्डिंगचं काम करतायत, जबाबदारीचं काम करतायत. मी जबाबदार आहे का स्वतःच्या आरोग्यासाठी? ओके. आमचा आजपर्यंत अनुभव असा आहे, दर महिन्याला बॅचमध्ये 1000-1200 लोक असतात. हार्डली 200च्या दरम्यान लोक त्या पोलमध्ये सहभाग घेतात. 800 लोक सहभाग घेत नाहीत. स्वतःच्या आरोग्याप्रती उदासीन असतात. ओके. तर त्या पोलमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. नंतरचा जी गोष्ट होते प्राणवायू आणि सूर्यप्रकाश, या 6 गोष्टी या होत्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने हा ओरिएंटेशन क्लास आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुण आहे कन्सिस्टन्सी. वर्गामध्ये सातत्य ठेवा. बी कन्सिस्टंट. बी कमिटेड टू युअर हेल्थ. आलं लक्षामध्ये? ठीक. आता तुम्हाला काही प्रश्न नसतील, ओके, तर तुम्ही झोपायला जाऊ शकतात. ओके. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी इथे थांबा. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, ओरली विचारायचे आहेत, तर हात वरती करा. खाली रिॲक्शनचं बटन आहे बघा. तुम्हाला बटनामध्ये वरती हाताचं चिन्ह दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. मी तुम्हाला ओके स्क्रीनवरती घेईल. तुम्ही अनम्यूट करा आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. येस. आता ज्यांनी क्लास मिस केलाय तुम्हाला या क्लासचं रेकॉर्डिंग मिळेल.
ठीक आहे, तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. फेस योगा या महिन्यात लॉन्च होणार आहे. त्याची डेट्स तुम्हाला ग्रुपवरती येऊन जाईल. ठीक आहे. येस.